moving on. Now we have a full-on Marathi show. Now that we've had a nice starter for the audience. तो आणि आजचं नाटक आहे खास, एकदम खास. This Marathi play is related to our 10th standard and the time when they receive their board exam results. And this is something that you all must relate to, the tension and everything, right? So, let's put our hands together for our Marathi skit, who will be presenting the topic, Parikshecha Nikalachi Dhamal. Let's welcome Ruhan Nikum and Riyan Sushil, who will start our journey into this play. Hello. Greetings to all present here. I am Riyan. आणि मी रुहान. आमचे प्रिय मराठी शिक्षक माधुरी मॅम and Shilpa ma'am, along with the students of class 10, will now present a Marathi play. To give you a little context of what will be stated, we will be introducing it in English to enable everyone to enjoy the play. Do the scores your child gets in the class 10 board examinations determine his entire future? This play is an effort to give parents a different perspective. Throughout schooling years, we have been constantly badgered with चांगले मार्क आण रे बाबा, हेच आयुष्यात कामात येतील. जरा बघ, तुझ्या मित्रांना किती चांगले मार्क पडतायत. These class 10 board marks are definitely important. It is just the first ladder of These class 10 board marks are definitely important, yet it is just the first rung in the ladder of life. Building skills and These class 10 scores do not reflect the child's creativity, talent, skills, potential, or his ability to cope with a crisis. A child has to be taught how he can grow from constructive criticism, म्हणजे टीका, rather than letting it discourage them. The ability to face challenges and grow from them will serve them far more than achieving 100% marks. To conclude, success is all about willingness to keep learning, learning from your mistakes, curiosity, diligence, and determination. Keep reminding your children and yourselves that their future is full of possibilities. These examinations are just the first step in a much larger journey. Thank you. नमस्कार 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 रसिका प्रेक्षको, मी मोहित सासवडकर आपणा सर्वांचं ग दी माडगुळकर या नाट्यगृहात मनापासून स्वागत करीत आहे. आज विद्यावालीची इयत्ता 10वीची मुलं आपणासमोर सादर करीत आहे एक विनोदी प्रहसन, परीक्षेच्या निकालाची धमाल. अरे बाळांनो, किती तो अभ्यास करताय? सांगा, खायला काही आणू का रे? काकू, बाकरवड्या द्या. अरे, तू विश्रामबाग वाड्याजवळ राहतोस म्हणून तुला काय फक्त बाकरवड्याच दिसतात का? काकू, तुम्ही एक काम करा, चटली चिवडा काही चालेल. आणते आणते. बाबाले बाबाले बाबाले. साइन कॉस थीटा, साइन कॉस थीटा. ए मुलांनो, साइन कॉस थीटा शिवाय गणितात दुसरं काहीच नाही आहे का रे? आहे ना बाबा, मॅथ्स इज इक्वल टू इन्फिनिटी. मॅथ्समध्ये आणखीन काहीच नाही, हेच आहे का? जेव्हापासून शिकायला लागला आहेस तेव्हापासून एकच फॉर्म्युला पाठ करतो आहेस. इतकं कठीण असतं का रे ते बाळा? हो बाबा, खूप कठीण असतं. अख्खा जन्म थीटा पडेल.
आ ए ओमक्या नीट अभ्यास कर बरं. अरे अरे काय झालं माझ्या लेकराला? अगं आई मी अभ्यास करत होतो ना. चला मुलांनो जा आपापल्या घरी. पुरे झालं तुमचा हा ग्रुप स्टडी. चल रे ओमक्या तू सुद्धा लाज अभ्यासाला. यावेळी चांगले मार्क हवेत मला. अशा प्रकारे परीक्षेसाठी मुलांचा अभ्यास सुरू झाला. ए आर्यनने स्नॅपचॅटवर पोस्ट टाकलाय. स्वतःचा फोटो टाकलाय स्टडी टेबलवरचा. ए आर्यन सोड, तो इक्षा बघ काय करतोय. ए फोन कट केला रे त्याने. आणि परत लाव रे त्या इक्षाला फोन. ए प्लीज नका रे मला त्रास देऊ. तर मंडळी गेले 20 दिवस चालू असलेल्या परीक्षेचा आज शेवटचा पेपर जीवशास्त्राचा म्हणजेच बायोचा. ए नीट बस रे. ए मागे वळून बघू नकोस. आणि मंडळी आजचा शेवटचा पेपर संपला. एक महिना संपल्यानंतर आज उगवला निकालाचा दिवस. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर मंडळी पाहूया निकालानंतरची प्रत्येक घरची कथा. प्रद्युम्न एवढे ये हो रे. तक्षशिला मी कसं शांत होऊ? काहीतरी आहे का शांत होण्यासारखं तक्षशिला? का शांत होऊ मी? सुपुत्राने दिवे लावलेत. मारत नाहीये तुला. सॉरी बाबा. बाबा म्हणू नकोस मला. गप्प बस. दिवे लावून येताना लाज नाही वाटली तुला? एवढे तासन तास अभ्यास करून घेतला तरी काय दिवे लावलेस? मम्मा हॅलो. लीव इट? हाऊ कॅन आय लीव इट? झालं ते झालं म्हणे. तू शांत बस. अजिबात तोंडातून एक अक्षरही काढायचं नाहीयेस. उद्या लोकांनी विचारल्यावर मी काय सांगायचं तक्षशिला? तुमच्या इक्ष्वाकूला किती टक्के मिळाले असं विचारल्यावर काय सांगायचं मी? आमच्या इक्ष्वाकूला 99.1% मिळाले फक्त. इक्ष्वाकू बाकीचे 0.99% कुठे गेले? काय एवढा पॅनिक होतोयस तू? अरे झालं होतं त्याच्याकडून. कुठेतरी कमी पडला असेल इक्ष्वाकू. नको ना तू इमोशनल होऊस. मग काय करू मी? 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारे 10 विद्यार्थी आहेत सदाशिव पेठेत. कुठल्या तोंडाने फिरू आता पेठेत? सांग मला. मुसमुसणं बंद कर. इक्ष्वाकू तुझ्या श्रीमुखात भडकावेल मी. थांब प्रद्युम्न, मी बोलतेय त्याच्याशी. काय झालं होतं? प्रश्न राहिला होता का कुठला? नाही ग आई. मी सगळे प्रश्न सोडवले होते. ऑप्शनचेही सोडवले होते. 2 वेळा पेपर चेक केला होता सबमिट करायच्या आधी. मग बाकीचे 0.99% कुठे गेले इक्ष्वाकू? मला नाही माहित बाबा. नाही माहित? खाण्यापिण्याचं बरं सुचतं तुला.
मम्मा मला चॉकलेट दे, पिझ्झा दे, स्मूदी दे, हे बरं सुचतं तुला? मम्माच देते. अजिबात आवाज काढायचा नाहीये. मला सांग, चंद्रावर जाणाऱ्या 22व्या माणसाचं नाव काय? अहो हा काय प्रश्न आहे? मला असं कसं आठवणार बाबा? तोंड वर करून बोलू नकोस. माझं साधं नाव पण कोणाला लक्षात राहत नाही. कारण तुझं काहीच कर्तृत्व नाहीये. आहे माझं कर्तृत्व. एक संधी मिळाली होती, ती सुद्धा गमावली त्याने. लास्ट टाइम कोण फर्स्ट आलं होतं 10वीत हे आठवतं तरी का आपल्याला? तोंड वर करून बघू नकोस. ते केस वाढवून ठेवलेस तू. काय करतोयस तू प्रद्युम्न? कॉलेजला जाणार म्हणून वाढवले होते. श्लुंकेश्वर का फोन करताय? हॅलो. मुलाला किती टक्के मिळाले विचारतायत. काय सांगू आता? सांग ना मग त्यांना. कसं सांगू? श्लुंकेश्वर रॉंग नंबर. अरे हे काय प्रद्युम्न? फोन बंद करून ठेवा. तक्षशिला तुझा पण फोन बंद करून ठेव. तुझा सुद्धा फोन बंद करून ठेव. त्या फोन पायी झालं हे सगळं. माझ्याकडे 2च ॲप आहेत फक्त. त्यातच गुंतलेला असतोस सतत. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहेत. तोंड वर करून बोलू नकोस. कॅल्सी आणि स्टॉपवॉच म्हणे. शांत शांत. मूर्खा, ते केस कशाला वाढवून ठेवलेस? तू ना सतत त्याच्या केसाविषयी बोलू नकोस. पेढे कुठे आहेत? अजिबात या घरात कोणी पेढे खाणार नाही व वाटणारही नाही. अरे खाऊ दे रे त्याला. नाही म्हणजे नाही. चल तू बॅग भर. चल तू हॉस्टेलला चल. ए प्रद्युम्न, पेढे घे. कदम, माझं नाव प्रद्युम्न आहे. आणि पेढे कसले वाटताय? पहिला आलाय का दत्तू तुमचा? पहिला? ही काय पलायची रेष आहे का रे बाला? 50% मिळाले माझं दत्तूला. %50 तुम्ही पेढे वाटताय आणि नाचताय? 50 तर 50. या माझा पोराने माझे नाव मोठे केले आहे. हे दत्तू, टकलू शिलेला दे पेढे. अरे असे थोबाड पाडून का बसलात? कदम, तक्षशिला नाव आहे तिचं. असू दे. अरे का रे असे सगळे बसले तोंड पाडून? अरे तू तरी सांग ना चिकाटू, काय झालं आहे? कदम, त्याचं नाव चिकाटू नव्हे, त्याचं नाव इक्ष्वाकू आहे. अरे पण झालं तरी काय तोंड पाडाला? तू सांगतोस? सांग त्यांना. सांगायची सुद्धा लाज वाटते मला. इक्ष्वाकूला 99.1% मिळाले फक्त. लईच वाईट झालं हे तर. भाऊजी 99.1% मिळाले आहेत. म्हणजे 35%पेक्षा कमीच मिळालं का त्याला? नाही बापूस 99 म्हणजे 100ला 1 कमी. अरे मग एवढं काय तोंड पाडून बसलात सगळे? अरे माझ्या पोराचे 50 गेले पण 50 तर आले ना. अन तुझा पोराचा 1% कमी पडला ते एवढं तोंड पाडून बसलात. अरे जाम एन्जॉय करायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. ॲक्च्युअली दत्तू आणि तुझ्या पोराने नाव काढलं आहे आपल्या सोसायटीचं. ये बाला, आज संध्याकाळी मिनी DJ लावणार आहे बिल्डिंग खाली. ये नाचाला. काय दत्तू, बराबर? होय बापूस. आणि कोणी विचारायला आलं ना आपल्याला की आपण म्हणायचं, अरे बघतोस काय रागानं 50% पाडलेत वाघानं. अरे मारतोयस काय त्याला? लाज नाही आहे? 50% मिळाले आणि बघतोस काय रागानं वगैरे करणार आहेस तू? अरे फक्त 50% मिळाले तर DJ लावणार तुम्ही? बघ प्रद्युम्न, 50% मिळाले तरी ते DJ ठेवतात त्यासाठी. आणि आपण आपल्या मुलाच्या मित्रांना बोलवून साधं समोसा, वेफर्स आणि केक देऊ शकत नाही?
अरे तुझ्या मुलाला 99% भेटले आणि माझ्या पोराला 50% भेटले, पण दोघंही पुढच्या वर्गात जाणार आहे की नाही? कदम, पण आधीसारखा जमाना नाहीये हा. आजकालच्या मुलांना 100% मिळतात. पण 100% मिळून करायचं काय? मी तर माझ्या बापूचा बिझनेस चालवणार आहे. काका, आत्मनिर्भर भारत. भले बहादर, छान, उत्कृष्ट. तुला करायचंय ते कर. मला माझ्या मुलाला मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायची होती. मग एवढं काय टेन्शन घेतोस? माझा मित्राचा आहे ना भावना मेडिकल, आपण तिथे ॲडमिशन घेऊ त्याला. पण मला सांग, मेडिकल म्हणून पण कॉलेज असतं का रे? पण अवरी पोरं बसतात कुठे? मला तर कायम मेडिकलमध्ये 3च पोरं दिसतात. एक कॅश काउंटरवर असतो, दुसरा विचारतो डॉक्टर का प्रिसेशन है क्या, आणि तिसरा म्हणतो अभी आया आइटम आया नहीं, दूसरा कंपनी का दिया तो चलेगा क्या? काका, तुम्ही मेडिकल स्टोअरबद्दल बोलतायत आणि मला मेडिकलला म्हणजे डॉक्टरकीला जायचं आहे. अरे मग जा ना बाला, याला जिकडे जायचं आहे तिकडे घालू ना त्याला. इकडे ये पदुमन जरा. मला सांग, तुला ती गलासाची गोष्ट माहीत आहे का? हे बघ, एक गलास अर्धा भरलेला असतो आणि दुसरा गलास लांबून भरलेला दिसतो, आणि तो गलास पूर्ण भरलेला दिसतो आणि मग तो गलासच राहत नाही, असं काहीतरी आहे ते. काका, तसं नाही आहे ते. एक ग्लास अर्धा भरलेला असतो, तर कोणाला एकाला तरी तो अर्धा भरलेला दिसतो, तर एकाला तो अर्धा रिकामा दिसतो. ज्याला अर्धा भरलेला दिसतो तो ऑप्टिमिस्टिक, आणि ज्याला अर्धा रिकामा दिसतो तो. इतकं ज्ञान जर का परीक्षेत पाजळलं असतं ना, तर बाकीचे 99% सुद्धा मिळाले असते. औरक, कशाला इस्काटूवर चिडतो आहेस तू? इस्काटू नाव नाहीये त्याचं कदम, इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. माझं नाव प्रद्युम्न आहे आणि तिचं नाव तक्षशिला आहे. कुणाचंच नाव तुम्हाला बोलता नाही येते कदम? कसं बोलता येईल? औरक कठीण नाव ठेवलं आहेस. आनंदाचा क्षणी त्याचं नाव पण मला घेता येत नाही. बर, जाऊ देते. ए दत्तू, बिल्डिंग खाली लाइटिंग लावला, लोक आलीत का बघ रे. त्याला 50% मिळाले तर बिल्डिंगला लाइटिंग लावताय तुम्ही? 100% मिळाले असते तर काय केलं असतं? तेवढंच केलं असतं, परवडायला पाहिजे ना. 50% मिळाले तर तुम्ही इतका आनंद साजरा करताय, कौतुक करताय, तर तुम्ही त्याची भूक कमी करत आहात. नाही, 3 टाइम रोज जेवतो तो. अहो कदम, यशाची भूक, काही नवं करण्याची भूक, ती कमी करत आहात तुम्ही. एकाची भूक जर जास्त असेल तर दुसरा उपाशी राहील ना, पण दोघांची भूक कमी असेल तर दोघंही पोट भरू शकतील. बघ प्रद्युम्न, 50% मिळाले तरी ते बॅनर छापतात, लाइटिंग लावतात. किमान आपल्या फॅमिली ग्रुपवर टाक तरी की आपल्या इक्ष्वाकूला एवढे पर्सेंटेज मिळाले ते. तक्षशिला सगळं केलं असतं जर त्याला 100 पैकी 100% मिळाले असते तर. एवढं त्याच्यावर का रागवतो आहे? मला सांग तरी, तुला किती पडले होते 10वीत? 65. 64.3 ते 65च कन्सिडर होतात. मग 99.1 हे 100 का कन्सिडर करत नाहीयेस तू? 99 कुठे आणि 65 कुठे? आड्यात नाही तर पोरात कुठून येणार, आणि पोरात नाही तर आड्यात कुठून असणार, आणि पोरगा बसलाच नाही तर काय काय? काका, तसं नाहीये ते. मग आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं आहे ते. ॲक्च्युअली तो म्हणतोस तेच म्हणायचं होतं मला. अशी माझी घोळत होती जीभ, पण बाहेरच पडली नाही रे. केवढं मराठी कठीण आहे ते. का रे दत्तू, मराठीत किती पडले तुला? 36 पडले होते, 1 मार्काने पास झालो. अरे जाम भारी, मला तुझ्यावर जाम अभिमान आहे. काय कदम, कसला अभिमान वाटतोय तुम्हाला? 1 मार्क जास्ती मिळालाय फक्त, त्यात कसला अभिमान? अहो, एक मार्क जास्त मिळाला ना त्याला. 1 मार्क जास्ती मिळाल्याने काहीही फरक पडत नाही कदम. मग 1 मार्क कमी पडल्याने तरी काय फरक पडतो बाबा? बाबा, मी खूप अभ्यास केला होता. मी अजून पण पुढे जाऊन खूप अभ्यास करेल बाबा. तुम्ही चिडू नका. चिडू दे, चिड नाही, तू चिड. करेक्ट आहे तुझं, काहीच चुकलं नाही आहे. ह्याचं ना नेहमीच आहे. दुसरा आला तर म्हणायचं पहिला का नाही आला, पहिला आला तर म्हणायचं डोक्यात हवा जाणार, आता पुढच्या वेळी अजून कमी मार्क्स मिळणार. याला किती पडले, त्याला किती पडले, ह्यातच अडकलायस तू प्रद्युम्न.
पण त्याचा कॉन्फिडन्स किती पडला आहे हे तुझ्या लक्षात येत नाही आहे. त्याला शक्य नव्हतं का त्याच्या वयाच्या मुलांसोबत टवाळक्या करणं, अभ्यास न करणं? त्याला शक्य नव्हतं का? पण त्याने काय केलं? दिवसरात्र अभ्यास केला, मेहनत केली आणि चांगले मार्क्स मिळवले. 99.1% हे चांगले मार्क्स आहेत प्रद्युम्न. भाऊजी, तुम्ही ते आज संध्याकाळी काय करणार होतात? अरे संध्याकाळी आम्ही DJ लावणार आहे आणि लय मोठी पार्टी करणार आहोत. कदम, मला सुद्धा त्या DJ मध्ये माझ्या स्कॉलर मुलासाठी कॉलर टाईट करून नाचायचंय. अरे क्या बात आहे वहिनी, या नक्की या तुम्ही. तक्षशिला, अगं माझी मुलगी पण पास झाली. अरे बाळा, बघतेस काय? जा सगळ्यांना पेढे दे. काका, इक्ष्वाकूनी मला खूप मदत केली गणिताचा अभ्यास करायला. थँक्यू इक्ष्वाकू. कदम, आम्ही सुद्धा येणार हा तुमच्या DJ पार्टीला. जाम भारी. वहिनी, मी एक काम करतो, माझा दत्तूचं, ओवीचं आणि या इस्काटूचं नाव 10वी मध्ये घवघवीत यश आल्याबद्दल अभिनंदन असं लिहितो बॅनरवर. 1 मिनिट. इक्ष्वाकूला जास्ती मार्क मिळालेत, त्याचं नाव पहिलं लागेल. अरे हो रे प्रज्ञा. प्रज्ञा नाव नाहीये माझं, प्रद्युम्न आहे. हरकत नाही, तुझ्या पोराचं नाव पहिलं, मग माझा दत्तूचं आणि मग या पोरीचं. जाम भारी. पण आपण बोर्ड मोठा लिवायचा. अभिनंदन अभिनंदन, सगळ्या पोरांना अभिनंदन. हॅलो. हॅलो. या नाटकातील प्रमुख भूमिकेत होते ओमकार म्हणजे ज्ञानेश खराडे पाटील. ओमकारचे बाबा म्हणजे आर्यन थोरात. ओमकारची आई श्रावणी क्षीरसागर. ओमकारची मित्रमंडळी भावेक बालवडकर, शौर्य जाधव, आर्यन पारखी, ध्रुवराज कदम, ध्रुव देशपांडे. परीक्षकेच्या भूमिकेत लया विक्रम व प्रगती स्वामी. अभ्यासू मुलीच्या भूमिकेत मिहीर राणे, त्याचे बाबा क्षितिज जोशी. त्याच्या आईच्या भूमिकेत स्नेहा पाटील. शेजारी 1 साईराज चांदेरे व त्यांचा मुलगा पार्थिव गौतम. शेजारी 2 प्रगती स्वामी व त्यांची मुलगी ओवी चांदेरे. आजचे निवेदक होते अद्वैत गोडबोले, हर्ष अघुले, साची काळे, सोहम देवस्थळी, स्वरा रसाळ, शर्विल सूर्यवंशी, शिवम हुंबे, शौर्य साळुंके आणि मी मोहित सासवडकर.